विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला हा 9वा प्रश्न बघायचा आहे. हा 9वा प्रश्न बघूयात आपण या ठिकाणी. काय प्रश्न आहे हा? अण्णा पाटील, ठाणे महाराष्ट्र. ओके, अण्णा पाटील सप्लायड व्हॅक्यूम क्लीनर टू अ शॉपकीपर. बघा त्यांनी काय म्हणलंय, अण्णा पाटील एक सप्लायर आहेत व्हॅक्यूम क्लीनरचे, ते वेगवेगळ्या शॉपकीपरला ते सप्लाय करतात इन वसईमध्ये. ठीक आहे, वसईमध्ये अण्णा पाटील ते शॉपकीपरला काय करतात, सप्लाय करतात व्हॅक्यूम क्लीनर. पुढे काय म्हणले, फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ, जे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं व्हॅक्यूम क्लीनर, तर त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू. पोरो टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय बेटा, उघडी व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, उघडी व्हॅल्यू. आता ही जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे बेटा, ही जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती आहे 14,000 रुपये. ठीक आहे, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 14,000 अँड जीएसटी रेट 28%. Shopkeeper sold it to the customer at the same GST rate for rupees 16,800. टॅक्सेबल व्हॅल्यू. बरोबर आहे. फाइंड द फॉलोविंग. आता काय म्हणले, पुढे त्यानं काय करतो, शॉपकीपर कस्टमरला शेअर करतो आणि त्याच्यावर कस्टमरला शेअर करतो, सेम जीएसटी लावतो आणि हा 6,800 टॅक्सेबल व्हॅल्यू, 16,800 टॅक्सेबल व्हॅल्यू आहे त्याची. फाइंड द फॉलोविंग. आता काय काय काढा म्हणलंय, अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी शोन इन द टॅक्स इनवॉइस इश्यूड बाय अण्णा पाटील. अण्णा पाटीलनी जे त्यांचं इनवॉइस आहे, अण्णा पाटीलचं जे बिल आहे बेटा, त्याचं टॅक्स इनवॉइस मधलं सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचंय. चला मित्रांनो काढूयात, नो डाऊट. पुढे काय म्हणलंय बेटा, अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी चार्जड बाय शॉपकीपर इन वसई. अमाऊंट ऑफ सीजीएसटी ची अमाऊंट आणि एसजीएसटी ची अमाऊंट चार्जड बाय शॉपकीपर कडून चार्ज लावणारी इन वसई मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॉट इज द सीजीएसटी आणि एसजीएसटी पेएबल बाय शॉपकीपर इन वसई ऍट द टाइम ऑफ फिलिंग रिटर्न. ज्यावेळेस इन्कम टॅक्स रिटर्न द्यायचा आहे, त्यावेळेस सीजीएसटी आणि एसजीएसटी कसा लागतो ते आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. काय रे, आता कसं लिहिणार आपण याला, आउटपुट टॅक्स कलेक्टेड बाय अण्णा पाटील फ्रॉम शॉपकीपर. पोरो आउटपुट टॅक्स म्हणजे काय, अण्णा पाटील कोणाला विकतोय, शॉपकीपरला विकतोय. अण्णा पाटील काय करतोय, जे व्हॅक्यूम क्लीनर आहे ते शॉपकीपरला विकतोय, त्याचा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, पण त्याच्याकडून टॅक्स पण घेतोय आणि तो जो टॅक्स त्या शॉपकीपर कडून अण्णा पाटीलला मिळणार आहे बेटा, त्याला काय म्हणतात, आउटपुट टॅक्स म्हणतात. अँड दॅट इज द 28% ऑन 14,000, दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू. पोरो टॅक्सेबल म्हणजे टॅक्सची व्हॅल्यू नाही, उघडी व्हॅल्यू. आता लक्षात घ्या, हे जे आहे या ठिकाणी शॉपकीपर इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. बाबा रे, टॅक्सेबल व्हॅल्यू येते 14,000, रेट ऑफ जीएसटी आहे 28%. पर्सेंटलाच आपण काय केलं, 28 डिवायडेड बाय 100. हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट, 140 गुणिले 28, उत्तर येतं 3,920. बाळा, या ठिकाणी उत्तर आलं आपलं 3,920 रुपीज. या ठिकाणी त्याला काय म्हणूयात, आउटपुट टॅक्स म्हणूयात. आता पुढे इनपुट टॅक्स काय बेटा, आयटीसी फॉर शॉपकीपर. इनपुट टॅक्स, आता हा जो आहे बेटा 3,920 रुपये, हा काय म्हणूयात आपण, अण्णा पाटील साठी आउटपुट झाला. अण्णा पाटीलने, पोरं मी तुम्हाला सांगितलंय आउटपुट आणि इनपुट टॅक्स आधी समजून घ्या. अण्णा पाटील कडून घेतलंय, बाबा रे, अण्णा पाटील कडून घेतलंय. अण्णा पाटील कडून म्हणजे अण्णा पाटीलला ते व्हॅक्यूम क्लीनर, सपोज हे व्हॅक्यूम क्लीनर आहे, शॉपकीपरला विकायचंय. बरोबर, अण्णा पाटील असा विकतोय त्याला. ज्यावेळेस अण्णा पाटील त्याच्याकडून तो रक्कम घेतो, किती, 14,000 प्लस वरी 28%, ते जे 28% येणार आहे त्याला काय म्हणूयात आपण, त्याला म्हणूयात आउटपुट टॅक्स. बरोबर आहे, जो कलेक्ट झालेला टॅक्स आहे. आता शॉपकीपर काय करतोय, शॉपकीपर अण्णा पाटील कडून परचेस करतोय, जसं अण्णा पाटील सोल्ड करत होता. पण जर सपोज मी इकडे शॉपकीपर असेल तर शॉपकीपर अण्णा पाटील कडून परचेस करतोय बेटा. मग परचेस करण्याच्या वेळेस जो जीएसटी आहे तर त्याला म्हणतात आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट, आणि तो त्या शॉपकीपर साठी इनपुट टॅक्स क्रेडिट झाला. याच्यासाठी हा आउटपुट टॅक्स झाला आणि हा आयटीसी शॉपकीपर साठी झाला. बरोबर आहे, तोच सेमच आहे, कारण तिकडून सोल्ड करताना जो आहे तो त्याच्यासाठी विकत घेतानाचा लागलाय. त्याच्यामुळे त्याला म्हणजे सोल्ड करताना कुणाला, अण्णा साहेबांना, आणि तिथं त्यानं परचेस केला ना, ते परचेस करताना हा 3,920 म्हणजे शॉपकीपर वाल्यानं अण्णाला ते टॅक्सचे पैसे दिले. दिल्यानंतर काय होतंय, दिल्यानंतर इनपुट टॅक्स होतं.
मग बेटा अण्णा पाटील इनव्हॉइस मध्ये तुम्ही म्हणा, हा झाला अण्णा पाटील इनव्हॉइस मध्ये जीएसटी इज इक्वल टू 1/2 जीएसटी, सीजीएसटी काढायचा आहे, सीजीएसटी इज इक्वल टू 1/2 जीएसटी, हा 3920 झाला. हा काय झाला होता बेटा, अण्णा पाटीलचा हे टॅक्स झाला, हा टॅक्स केला आपण अर्धा, त्याचं आलं 1/2 3920, ह्याचा अर्ध केलं 2 न भागलं 1960 आलं, हा झाला सीजीएसटी. अरे बाबा सीजीएसटी आणि एसजीएसटी सारखाच असतो, पोरो लक्षात घ्या, एसजीएसटी आणि सीजीएसटी, एसजीएसटी आणि सीजीएसटी 1960 आलाय. पोरो लक्षात आलं का, एसजीएसटी आणि सीजीएसटी, बाबा रे एसजीएसटी आणि सीजीएसटी समानच असतात, इक्वलचं चिन्ह दाखवून तेच लिहिलं 1960 रुपये. पुढे काय आता, द शॉपकीपर इन वसई, शॉपकीपर इन वसई सोल्ड द व्हॅक्यूम क्लीनर टू द कस्टमर फॉर 16,800. आता हा जो शॉपकीपर आहे, चेन कुठून होती बेटा, इथं होता अण्णा, इथं होतं शॉपकीपर आणि आता इकडे आहेत कस्टमर, बरोबर आहेत बेटा. आता ह्या कस्टमरला 16,800 ला तो विकणार आहे, ती टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, त्याच्यावर टॅक्स लावला नाही, टॅक्स लाव रे बाबा, 28% टॅक्स लागणार आहे. त्याच्यामुळं आता या ठिकाणी म्हणा आउटपुट टॅक्स म्हणजे काय, टॅक्स गोळा करणारे, हा जो शॉपकीपर आहे हा कस्टमर कडून टॅक्स गोळा करणारे, त्याच्यामुळे आउटपुट टॅक्स इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू 16,800 इंटू जीएसटी 28%, बरोबर आहे. हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला, जीएसटी किती येतो 4,704 रुपये. आता हा जो 4,704 रुपये बेटा, याला काय म्हणतात, आउटपुट टॅक्स म्हणतात. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, गोळा केलाय शॉपकीपरनं कस्टमर कडून गोळा केलाय, शॉपकीपरनं कस्टमर कडून गोळा केलाय. अरे बाबा हे एक व्हॅक्यूम क्लीनर इकडून 14,000 ला घेतलं आणि इकडे पुन्हा 16,800 ला विकलंय आणि त्याच्यावरून पुन्हा 28% जीएसटी आहे, तर हा झाला आउटपुट टॅक्स. त्याच्यासाठी तो आउटपुट टॅक्स झाला, तो आला 4,704 रुपये बेटा. ठीक आहे, किती आला 4,704 रुपये. मग या ठिकाणी नंतर म्हणा त्याला अर्ध करा, त्या जीएसटीला, तो जीएसटी होता त्याला अर्ध करा 4,704 रुपयाला 2,352 येतं, त्याला अर्ध केल्यानंतर 2,352 रुपीज येतं आणि ते दोन्ही पण काय होतं बेटा, सीजीएसटी आणि एसजीएसटी, बरोबर आहे. ते दोन्ही काय होतं, सीजीएसटी आणि एसजीएसटी 2,352 रुपीज. पुढे काय म्हणायचंय, पेएबल जीएसटी बाय शॉपकीपर, जीएसटी पेएबल किती करतो शॉपकीपर, आपल्याला हे काढायचं होतं, पेएबल जीएसटी बाय शॉपकीपर, बरोबर आहे, हे काढायचं होतं. तर हे कसं काढणार, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आहे बेटा, लोकांपासून कलेक्ट झालेला 4,304 रुपये, बरोबर आहे, लोकांपासून कलेक्ट झालेला. शॉपकीपरनं ज्यावेळेस त्या कस्टमरला विकलं ते 16,000 रुपये आणि 28%, तर ते 4,704 रुपये त्याच्याकडून घेतलेला आउटपुट टॅक्स होता. इनपुट टॅक्स म्हणजे काय बघा, अण्णा पाटील कडून घेतलेला म्हणजे शॉपकीपरनं, पोरो लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, एक एक शब्दाकडे, शॉपकीपरनं ज्यावेळेस अण्णा पाटलाकडून विकत घेतलं होतं, परचेस केलं होतं, त्याचा टॅक्स आला होता 3,920. ह्या दोघांचा मायनस केला, उरलं 784. फ्रॉम 1 and 2 हा 784 जो आहे बेटा, हा त्या ठिकाणी टॅक्स आहे. कळलं सर्वांना, हा टॅक्स येतो. किती, जीएसटी येतो, म्हणजे जीएसटी पेएबल आपल्याला काढायचा होता. पुढे आपण त्याचा पेएबल सीजीएसटी याचाच अर्धा केला, या 784 लाच अर्ध केलं. एसजीएसटी आणि सीजीएसटी, एसजीएसटी म्हणजे स्टेट सर्व्हिस गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्धा केल्यावर येतो 784 चा अर्धा 392 येतो बेटा. कळलं सर्वांना, एक्झाम्पल सोपं होतं. पोरांनो पुन्हा एकदा बघायचंय, माझी तळमळ आहे, तुम्ही परत एकदा बघायचंय, अजून एकदा बघायचंय, प्रोसेस करायचे, सोडवायचंय, 100% तुम्हाला हे एक्झाम्पल कळणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं, व्हेरी गुड, खूप छान. आता हे झाल्यानंतर आता पुढचं बघूयात आपण, पुढचं बघूयात बेटा, पुढचं एक्झाम्पल बघा. काय पुढचं एक्झाम्पल, फॉर द गिवन ट्रेंडिंग चेन प्रिपेअर द टॅक्स इनवॉइस 1, 2, 3 जीएसटी रेट ऑफ 12% वॉज चार्ज्ड फॉर द आर्टिकल सप्लायड. आता हे दिले तिने फॉर द गिवन ट्रेंडिंग, ही एक ट्रेंडिंग आहे. चेन प्रिपेअर द टॅक्स इनवॉइस 1, 2, 3. 1, 2, 3 साठी आपल्याला टॅक्स इनवॉइस करायचे. जीएसटी रेट आहे 12%, वॉज चार्ज्ड, 12% रेट चार्ज घेतलेला आहे फॉर द आर्टिकल सप्लायड. आता कुठले कुठले आहेत बघा, या ठिकाणी होलसेलर आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, रिटेलर आहे आणि कंझ्युमर आहे. ठीक आहे, याच्या दोघातली एक टॅक्स इनवॉइस बनवा, त्याच्यानंतर याच्या दोघातली एक टॅक्स इनवॉइस बनवा आणि या दोघातली म्हणजे 3 टॅक्स इनवॉइस बनवायचे. पहिल्यांदा होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर आणि रिटेलर टू कंझ्युमर. ठीक आहे बेटा,
इथे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 5,000, इथे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 6,000, इथे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 6,500 आणि कंझ्युमरचं क्वेश्चन मार्क. पुढे या ठिकाणी 12% जीएसटी सगळ्यांना आकारलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, पहिलं प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ जीएसटी पेएबल बाय अंडर ईच हेड बाय द होलसेलर, डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर ऍट द टाइम ऑफ फिलिंग रिटर्न टू द गव्हर्नमेंट. चला हे पण काढू आपण. पुढचं काय, ऍट द एंड व्हॉट अमाऊंट इज पेड बाय द कंझ्युमर. ऍट द एंडला कंझ्युमर पेड किती करणार आहे ते सांगायचं आहे. आणि राईट विच ऑफ द इनवॉइसेस इश्यूड आर B2B अँड B2C. ठीक आहे, विच ऑफ द इनवॉइसेस इश्यूड आर B2B अँड B2C. चला बेटा आपण आता ह्याचा आन्सर बघूयात. काय रे, द होलसेलर सोल्ड द आर्टिकल टू द डिस्ट्रीब्युटर फॉर 5,000. बघा पहिलं बघा होलसेलर काय या ठिकाणी, पहिलं या ठिकाणी होलसेलर आहे. एक आर्टिकल आहे जो ते त्याच्यामध्ये जे आपण म्हणलं ट्रेंडिंग करायचं आहे आर्टिकल आहे. हे आर्टिकल सप्लायड आहे, इथं म्हणायचं आर्टिकल सप्लायड आहे. ते आर्टिकलची किंमत होलसेलर कडून डिस्ट्रीब्युटरकडे जाताना 5,000 रुपये, तेच लिहिलं आपण. म्हणजे या ठिकाणी होलसेलर सोल्ड द आर्टिकल टू द डिस्ट्रीब्युटर फॉर द 5,000 रुपीज. टॅक्सेबल व्हॅल्यू 5,000 आहे बेटा. आणि जीएसटी सर्वांनाच माहिती, इथं बघा दिलं होतं जीएसटी 12% आहे. ठीक आहे, चला 12% जीएसटी. त्याच्यामुळे आउटपुट टॅक्स येतो का बेटा आपल्याला, आउटपुट टॅक्स येतो. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, ज्यावेळेस होलसेलर डिस्ट्रीब्युटरला देणार आहे, ज्यावेळेस होलसेलर डिस्ट्रीब्युटरला देणार आहे, डिस्ट्रीब्युटर कडून जो पैसा तो कलेक्ट करतो, सोल्ड केल्यानंतर तो त्याच्याकडून जो कलेक्ट करतो मनी, टॅक्स कलेक्ट करतो, त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. म्हणजे 12% त्या 5,000वर, 5,000 इंटू 12% म्हणजेच या ठिकाणी त्याला काय म्हणू आपण, टॅक्स इनवॉइस मध्ये हा कुठला आहे, पहिला B2B. बरोबर आहे का, बिझनेस टू बिझनेस चाललाय, म्हणजे होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर. 5,000 इंटू 12 हे कळालं का, टॅक्स इनवॉइस आहे बरं का. हे B2B म्हणजे काय, फर्स्ट B2B म्हणजे काय, होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर. बिझनेस आहे का नाही अजून. C म्हणजे कंझ्युमर आहे, कंझ्युमर आलं नाही. मग या ठिकाणी B2B म्हणजे कळालं बिझनेस टू बिझनेस. आणि 5,000 इंटू 12%ला 100, हे 0 कट, हा 0 कट. राहिला काय बेटा, राहिला काय, 50 गुणिले 12 600 येतं. फॉर होलसेलर पेएबल जीएसटी इज 600. जीएसटी किती येणार आहे होलसेलर साठी, 600 रुपये. म्हणजे 600 रुपये तो काय म्हणूयात आपण त्याला, आउटपुट टॅक्स म्हणूयात. बरोबर आहे, आउटपुट टॅक्स म्हणूयात, जो आपल्याला डिस्ट्रीब्युटर कडून जीएसटी ह्याच्याकडे गोळा झालाय होलसेलर कडे. बरोबर आहे, तो त्याला पे करावा लागतो. मग त्याच्यामध्ये हा झाला 600 आणि CGST त्याच्या अर्धा, 600चे अर्धा आपण 1/2 करू, 600च्या अर्धा 300 येतो. पोरांनो इथपर्यंत कळालं. हा इथं 5,000चा 12% केला आपण, म्हणजेच त्याला आउटपुट टॅक्स. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे तो हा B2B कडे होणार आहे. ठीक आहे, B2B बिझनेस टू बिझनेस, होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर, होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर. इथं प्रश्न थोडा मागच्या पेजवर आहे पोरांनो, प्रश्न मागच्या पेजवर आहे. तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न बघत बघत मी एक्सप्लेन करतोय, तुम्ही तिथं बघा. आता पुढे काय बेटा, पुढे काय सांगितलंय, जीएसटी इन टॅक्स इनवॉइस. जीएसटी इन टॅक्स इनवॉइस बघा, जीएसटी इन टॅक्स इनवॉइस त्यांनी काय सांगितलं इथं, जीएसटी इन टॅक्स इनवॉइस सेकंड मध्ये बघा B2B. आता डिस्ट्रीब्युटर टू कुठं जाणार आहे, डिस्ट्रीब्युटर कडून पुढे जाणार आहे रिटेलर कडे. कितीला आहे तो, 6,000 रुपयाला जातोय. तुमच्या याच्यात बघा डिस्ट्रीब्युटर कडून रिटेलर कडे 6,000ला आणि त्याच्यावर टॅक्स किती आहे, 12,000. मग या ठिकाणी द टॅक्स कलेक्टेड बाय डिस्ट्रीब्युटर फ्रॉम रिटेलर. डिस्ट्रीब्युटर कुणाकडून करतो बेटा, रिटेलर कडून. इतक्या वेळेस होलसेलर करत होता, आता रिटेलर कडून करतोय, त्यालाच आउटपुट टॅक्सेस म्हणतात. तो किती होती, टॅक्सेबल व्हॅल्यू 6,000 आहे. बरोबर आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू 6,000 आहे. त्याच्यावर 12% सगळ्याच ट्रान्झॅक्शनवर आहे. 6चा हे कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, 60 गुणिले 12 720 रुपये झालं. हा जीएसटी आउटपुट टॅक्स आला, त्यालाच आपण काय म्हणतो, जीएसटी पेएबल. आता जीएसटी पेएबल किती आहे बेटा, हा लक्षात घ्या. जीएसटी पेएबल बाय डिस्ट्रीब्युटर, जीएसटी पेएबल बाय डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटर जीएसटी पेएबल काय करतो, आउटपुट टॅक्स किती आहे, 720. हा 720 त्यानं रिटेलर कडून गोळा केलाय म्हणजे ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटर सेल करतोय एखादी गोष्ट ती आणि त्यांच्याकडून टॅक्स गोळा करतोय, तो 720 झालेला आहे. बरोबर आहे, 6,000ला ती वस्तू विकत होता, त्याच्यावर टॅक्स लावला होता आणि जो टॅक्स गोळा झाला त्यालाच आउटपुट टॅक्स म्हणलं होतं 720. आणि परचेस करताना ज्यावेळेस
डिस्ट्रीब्युटर होलसेलर कडून परचेस करत होता त्यावेळेस परचेस करताना पण टॅक्स भरला होता, त्याला इनपुट टॅक्स 600 रुपये आलता, मागच्या ह्याच्यात बघितलं आपण. ते मायनस केल्यानंतर जीएसटी पेएबल बाय डिस्ट्रीब्युटर येतं, जीएसटी पेएबल डिस्ट्रीब्युटर येतं 120 रुपये. कळलं बेटा? जीएसटी पेएबल बाय ह्याचं किती येतं, किती येणार आहे जीएसटी पेएबल बाय डिस्ट्रीब्युटर 120 रुपये. सीजीएसटी किती येणार आहे, सीजीएसटी आणि एसजीएसटी अर्ध येणार आहे त्याच्या 1/2 जीएसटी 120च्या अर्ध 60 रुपये. ठीक आहे बेटा, कळलं? ह्याच्यामध्ये आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स कळतंय बेटा. आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स खूप महत्वाचा आहे. हे शेवटचे एक्झाम्पल आहेत या प्रॉब्लेम सेट मधले. ठीक आहे, प्रॉब्लेम सेट 4A मधला हे शेवटचा आहे त्याच्यामुळे थोडंसं डिफिकल्ट वाटेल, परत बघायचंय. आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स, अरे बाबा लक्षात घे, मी ओरडून सांगतोय, याच्यासाठीच सांगतोय. मी ज्यावेळेस एखादी गोष्ट परचेस करतोय, परचेस करण्यावेळेस परचेस करताना पण मी टॅक्स भरतो बेटा. तिकडं कारखाना आहे, त्या कारखान्यातून मी काहीतरी परचेस करतोय, मी ज्यावेळेस त्या कारखान्यातून वस्तू आणतोय परचेस करताना पण मी टॅक्स भरतो. त्या टॅक्सला म्हणतात इनपुट टॅक्स, त्या टॅक्सला म्हणतात इनपुट टॅक्स. आणि ज्या वेळेला मी ती वस्तू माझ्या घरी आणली, आता तुम्ही सगळे कस्टमर आहात, तुम्हाला द्यायचं आहे बेटा, तुम्हाला द्यायचे, तुमच्याकडून जो मी असा टॅक्स करतो, तुमच्याकडून जो टॅक्स मी घेतो, तुमच्याकडून जो टॅक्स गोळा करतो, त्याला काय म्हणतात बेटा, त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स, त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. हा आउटपुट झाला, तो इनपुट झाला, तो मायनस करायचा आणि त्याला म्हणतात जीएसटी पेएबल. कळतं सर्वांना? ही कॉन्सेप्ट डोक्यातच ठेवायचे, पक्की डोक्यात ठेवायचे बेटा, ह्याला विसरायचंच नाही. ठीक आहे, जर नाही आलं, डाऊट आला तर मला फोन करून विचारा, सर याच्यामध्ये हा डाऊट आहे, हे कळत नाहीये, तर आपण डेफिनेटली ते सांगू. आता इथं लक्ष द्या, आपण काय काढलं, सीजीएसटी एसजीएसटी काढला. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढे आता या ठिकाणी आहे, पुढे काय या ठिकाणी जीएसटी इन टॅक्स इनवॉइस 3. आता B2C जाणार आहे बघा. पहिल्यांदा होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर झालं, डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर झालं, आता रिटेलर टू कस्टमर म्हणजे B2C म्हणजे B2C बिझनेस टू कस्टमर. आता रिटेलर सोल्ड, रिटेलर आहे तो काय करणार, आता कंझ्युमरला देणार, त्याची व्हॅल्यू आहे 6500. टॅक्सेबल व्हॅल्यू हा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पोरो टॅक्सेबल म्हणजे उघडी, अरे बाबा लक्षात ठेव, टॅक्सेबल म्हणजे उघडी. त्या ठिकाणी त्याला काहीच नसतं, ते प्लेन असतं, त्याला टॅक्सच नसतो. पण आमचे पोरं म्हणतात ते टॅक्सेबल नाव वाटलं की टॅक्सेबल असते का, तसं नसतं बेटा, ते काहीच नसतं त्याला. मग हे 6500 टॅक्सेबल व्हॅल्यू कंझ्युमरला द्यायचंय. जीएसटी तर सगळ्या ट्रेंडिंगला 12%च लावलाय आपण इथं. कलेक्ट करायचा, कंझ्युमर कडून कलेक्ट करायचा. रिटेलर साठी काय होणार तो बेटा, कलेक्ट केल्यावर आउटपुट टॅक्स होणार, 12%. म्हणून आउटपुट टॅक्स टॅक्सेबल व्हॅल्यू 6500, जीएसटी 12%. हा 12% टक्क्याला काय म्हणतो आपण, 12%ला काय म्हणतो आपण बेटा, 12%ला काय म्हणतो आपण, 12/100. 6500 इंटू 12/100. हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. 65 इंटू 12, 65 इंटू 12 येतं 780. अरे बाबा हा आउटपुट टॅक्स झाला, हा आउटपुट टॅक्स झाला. मला सांगा बर, रिटेलर साठी आउटपुट टॅक्स कोणता, तो कंझ्युमर करून जो गोळा करतोय. बाबा रे हा बघा, हा रिटेलर आहे, ह्या कंझ्युमरला विकल्यानंतर ह्याच्याकडून जो गोळा करतो, ह्याच्याकडून जो टॅक्स गोळा करतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं. आणि रिटेलर साठी इनपुट कोणता, डिस्ट्रीब्युटर कडून विकत घेताना जो आहे तो त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. मग ते आपल्याला दोन्ही मिळाले बेटा. इनपुट टॅक्स 600 होता त्याच्यासाठी, आणि इथं आउटपुट टॅक्स 720. नाही हा नाही, पुढे आहे, पुढच्या ह्याला हा इथं 780 आउटपुट टॅक्स झाला, 780 आणि इनपुट टॅक्स 720. दोघांची मायनस येणार 60. त्यालाच काय म्हणू आपण, जीएसटी पेएबल बाय रिटेलर. बाळांनो हे एक्झाम्पल अजून एकदा बघायचंय, थांबत बघायचंय. मोठी जवळपास तुमचे 2 पेजेस भरतील बेटा. लिहून घ्यायचं, पाठ नाही करायचं, प्रॅक्टिस करायची, बघायचं आणि एवढं फोकस द्यायचं बेटा, एवढं फोकस द्यायचं की सरांनी जे सांगितलंय ते असं 100% मनामध्ये बसलं पाहिजे. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, इनपुट टॅक्स म्हणजे काय, हे सर्व गोष्टी या ठिकाणी मनामध्ये बसल्या पाहिजेत. ठीक आहे बेटा. पुढे या ठिकाणी ते 60 रुपये आल्यानंतर जीएसटी पेएबल. आता द रिटेलर पेएबल जीएसटी 60 रुपये आहे, त्याचा एसजीएसटी आणि अर्धा करा, 30 रुपये येतो. म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी पेएबल अर्धा झाला. आणि अमाऊंट पेड बाय कस्टमर किती करतो बेटा, कस्टमर किती करतो, 12% टॅक्स दिला होता कस्टमरनं 12% टॅक्स दिला होता. कशावर, 6500 वर. तो 12%
12% टॅक्स म्हणजे 780 आपण काढलेलं, ह्याच्यावर 12% काढलेलं 780, बरोबर आहे की नाही? 6500 गुणिले 12% म्हणजे असं काढलं होतं की नाही पर्सेंटला खाली, हे 0 कट हे 0 कट, ह्याचा गुणाकार केल्यावर 780 म्हणजे ते 12% निघतं. हे 6500 प्लस 780 7280 रुपीज, एवढे रुपीज द अमाऊंट पेड बाय कस्टमर असते. कस्टमरची अमाऊंट म्हणजे 6500 रिटेलरनं दिलेलं, त्याच्यावर 12% लावलेला हा 780, त्याची बेरीज करायची बेटा. हा या ठिकाणी अशा पद्धतीनं फिल इन द ब्लँक म्हणजे हा एक चार्ट केलाय, तो चार्ट बघून घ्या. खूप सोपी गोष्ट आहे बेटा, ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये. हा टॉपिक इतका सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलाय मी, एक एक गोष्ट समजून सांगितली आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की हा टॉपिक तुम्ही बघत असताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवायच्या? आता टॉपिक संपलाय ना, माझ्याकडे फोकस करा, माझ्याकडे फोकस करा. ह्याच्यानंतर अजून एक बी वाला प्रॉब्लेम सेट आहे, तो मी घेतलाय, तो घेतलं की आपला हा टॉपिक संपलाच. आता ह्याच्यामध्ये काय काय करायचंय, हा टॉपिक 100% येण्यासाठी काय करायचं बेटा, इकडे लक्ष द्या. काय करायचं? पहिली गोष्ट बाळा, जीएसटी म्हणजे काय लक्षात ठेव. जीएसटीचे 2 प्रकार, सीजीएसटी, एसजीएसटी. जीएसटी 100 रुपये असला की सीजीएसटी एसजीएसटी अर्धाच असतो, हे लक्षात ठेव. 1/2 जीएसटी असतं, एसजीएसटी, आणि एस फॉर स्टेट आणि सी फॉर सेंट्रल. सेंट्रल कडून लेविड होतो, हा स्टेट कडून लेविड होतो बेटा, वाटून खातात दोघ जण. त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्सचा कॉन्सेप्ट लक्षात ठेवू. विकत घेताना एखादी गोष्ट जी टॅक्स भरतो त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. आपण एखादी गोष्ट लोकांना सेल करताना त्यांच्याकडून पण टॅक्स काढतो, त्याला काय म्हणायचं? आउटपुट टॅक्स. बेटा ही टॅक्सची कॉन्सेप्ट लय महत्वाची आहे, आउटपुट आणि इनपुट, हे लक्षात घे. इनपुट टॅक्सलाच इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणलेला आहे, त्याच्यामध्ये सी कुठून लावलं असं झोपेमध्ये उठून प्रश्न विचारू नको, तुला लक्षात ठेवावं लागेल. मी जे सांगतोय माझ्या शब्दांकडे, एक शब्दांकडे लक्षात ठेवावं लागेल बेटा. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. मी जे सांगतो या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे. लक्षात येते सर्वांना? तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी सक्सेसफुली खूप छान पद्धतीनं हा टॉपिक आपण संपवत आहोत. तुम्हाला परत रिव्हिजन करायचंय, परत बघायचंय. ज्या ज्या अडचणी असतील ते मला विचारायचंच आहे तुम्हाला, ठीक आहे? काही जरी अडचण आली तर योगेश सर आहेत, सरांना मला विचारायचंय. आणि मी तुम्हाला मी व्हिडिओच्या दरम्यान दिसत असलो तरी तुम्हाला अडचण असली ना बेटा, मी ज्या वेळेला तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या शाळेच्या जवळ येईल, तुमच्या परिसरामध्ये येईल, मी डेफिनेटली तुमच्या घरी येऊन जाईल बेटा. तुम्हा सर्वांना ती गोष्ट सांगून जाईल की अशा पद्धतीनं करायचंय, ठीक आहे? त्यामुळे काळजी करू नका, छान अभ्यास करत राहा, परत बघा, सराव करा. आपल्या सर्वांना छान अभ्यास करायचा आहे, ठीक आहे? चला, बेस्ट ऑफ लक. थांबूयात बेटा आपण पुढची एक्सरसाइज. आता पुढचा जो आहे तो कंटिन्यू होईल पार्ट, ठीक आहे? चला.